मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शकुंतला आता गावदेवीच्या मंदिराजवळ सावीला बॉक्समध्ये घेऊन आलेली असते. त्याच वेळी आता तिथे आल्यानंतर सिंधू लगेच तिच्या पाठोपाठ पोहोचते. मग आता शकुंतला ही त्या बॉक्सलाच आग लावते आणि म्हणते, गेली एकदाची ब्याद, असं म्हणून ती तो बॉक्सच आता जाळून टाकते. त्यानंतर आता शकुंतला ही रागातच तेथून जाते. त्याच वेळी आता सिंधू ही पुढे येते आणि म्हणते की बापरे, माझी सावी याच्यामध्ये आहे, असं म्हणून ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. आता तिच्या अंगावर देखील त्या आगीचा लोळ येत असतो, परंतु स्वतःच्या लेकीला वाचवण्यासाठी ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. मग आता ती तिच्याकडे जी पर्स असते त्याने आग विझवण्याचा प्रयत्न करते. माझी सावी, माझी सावी, असं म्हणून ती आता खूप रडत असते आणि खूप वेळानंतर ती शेवटी ती आग विझवतेच. मग आता बॉक्स उघडून ती पाहते तर त्यामध्ये सावी नसते. तेव्हा सिंधूला आता प्रचंड धक्का बसतो. तेवढ्यातच शकुंतला टाळ्या वाजवत आता तेथे येते. तर सिंधू आता तिच्याकडे पाहतच राहते. मग आता कोंबडं आरवलं नाही तरीही सूर्यदेव उगवायचा काही राहत नाही, असं आता शकुंतला म्हणते. आणि तसंच तुम्ही खोटं कितीही ओरडून ओरडून सांगितलं ना तरीही सत्य समोर येतच, असंही पुढे आता ती सिंधूला म्हणते. आता लपछपीचा तुमचा डाव संपला आहे काय सिंधू, असं म्हणून शकुंतला आता लगेच रागातच सिंधूकडे पाहते. तेव्हा आता सिंधू ही रागातच तिच्यावर चवताळून धावून जाते. मग आता शकुंतला लगेच गन ही हातात घेते आणि सिंधूच्या डोक्यावर रोखते. तेव्हा हे पाहताच आता सिंधूला जबर धक्का बसतो. तेव्हा आता रागातच शकुंतला म्हणते, तुला काय वाटलं काय ग, या तालावर आम्हाला नाचवशील आणि आम्ही नाचत राहू का? तू आम्हाला काही पण सांगशील आणि आम्ही ते ऐकून घेऊ असं वाटलं का तुला? एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिंधू मॅडम शेराला सव्वा शेर हा भेटतो म्हणजे भेटतोच. तेव्हा आता तिने सिंधूवर गण रोखूनच धरलेली असते. सिंधू म्हणते, सोड मला. मग आता कसं आहे ना सिंधू मॅडम, आम्ही तुम्हाला गोदामाच्या इथे पाहिलं होतं, असं म्हणून आता शकुंतलाला आठवतं की मला सिंधूची तिथे पर्स दिसली होती. त्यावेळी आता सिंधू जरा घाबरतेच. मग नंतर ती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते. तेव्हा शकुंतला म्हणते, तुझं खरं रूप बघण्यासाठी मी हा सापळा रचला आणि तुम्हाला इकडे बोलावून घेतलं आणि आता तर काय, तुम्ही अलगद येऊन या सापळ्यात अडकलास. मग काय सिंधू मॅडम, काय म्हणणं आहे तुमचं? त्यावेळी आता सिंधू रागातच म्हणते, मला मारण्याचा विचार सुद्धा तू करू नकोस. त्यावेळी शकुंतला म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही मॅडम, असं म्हणून ती सिंधूला बाजूला ढकलते आणि आम्ही तुम्हाला मारण्याचा विचारच करणार नाही असं म्हणते, कारण आता आम्ही डायरेक्ट कृती करणार आहोत, असं म्हणून ती आता सिंधूच्या डोक्यात गोळी मारणार असते आणि पुढे म्हणू लागते, कसं आहे ना सिंधू मॅडम, तुमच्या खुनाने आम्हाला आमचे हात बरबटवायचे नव्हतेच, परंतु काय आहे ना, एकदा मेलेल्या माणसाला पुन्ह्यांदा मारणं म्हणजे शिक्षा कधीच होत नाही. तेव्हा आता सिंधूला पूर्वीचे सर्व क्षण आठवू लागतात की कशा प्रकारे मधूने झटापटीमध्ये मला त्या दरीत ढकलून दिलं होतं. मग आता त्या भासातून बाहेर आल्यानंतर ती रागातच शकुंतलाकडे पाहते. मग आता शकुंतला पुढे म्हणू लागते, गुड बाय सिंधू मॅडम, असं म्हणून ती आता सिंधूला गोळी घालणार असते. तेवढ्यातच तेथे आता आयुष येतो आणि शकुंतलाच्या हातावर काठी मारतो. तेव्हा ती गण आता खाली पडते. तेव्हा सिंधू आणि शकुंतला एकमेकींकडे पाहतच राहतात आणि मग त्या गणकडे पाहतात. त्यानंतर त्या पाहतात तर तेथे आयुष आलेला असतो. आता शकुंतलाला त्याचा खूप राग येतो. त्यावेळी आता लगबगीने पुन्हा शकुंतला ही आता ती गण घ्यायला लागते, तर सिंधू आता लगेच तिला बाजूला ढकलून देते. तर तेथे आता गुलालाच्या थाळ्या असतात. मग आता शकुंतला त्याच्याकडे पाहतच राहते. आयुष विचारतो, सिंधू मामी तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा मी ओके आहे, असं आता सिंधू म्हणते. तिचे हात आता भाजलेले असतात. ती म्हणते, काही नाही एवढं. मग आता ती गुलालाची थाळी हातात घेऊन शकुंतला ही तिच्या आता डोळ्यात तो गुलाल टाकणार असते, पण आता सिंधू स्वतःला हे पुढे घेत ती शकुंतलाच्या त्या गुलालापासून वाचते. त्यानंतर आता सिंधू हातात ती मोठी काठी घेते आणि शकुंतलाच्या पाठीमागे धावू लागते. तेव्हा आता शकुंतला खूप मोठ्याने ओरडत ओरडत स्वतःचा सिंधूपासून जीव वाचवतच पुढे पुढे जीवाच्या आकांताने धावत असते. त्यानंतर ती आता थोडी पुढे जाते आणि मागे पाहते तर सिंधू अगदी दुर्गेचं रूप घेऊनच तिच्या पाठीपाठी धावत असते. हे पाहताच शकुंतलाला अजूनच जोर येतो आणि मग ती अजून जोरात धावू लागते.
त्यावेळी आता ती एका ठिकाणी अडखळते आणि खाली पडते. सिंधू आता तिच्या जवळ येते आणि तिच्या पाठाड्यात जोरात एक काठी घालते आणि म्हणते, बरोबर बोललीस ग तू शकुंतला. अगं सत्य कधीच लपून राहत नाही. माझ्या मुलीपासून एवढी वर्ष मला तू लांब ठेवला आहेस आणि त्याचीच ही शिक्षा आहे. एक आई असून दुसऱ्या आईला तिच्या मुलापासून तू लांब ठेवलंस. तू पातळी सोडून वागलीस आणि हीच त्याची शिक्षा आहे, असं म्हणून दांडक्याने ती आता शकुंतलाला खूप मारत असते. अगं एक स्त्री असून तू दुसऱ्या स्त्रीबरोबर अशी वागलीस ना, त्याची ही शिक्षा आहे आणि तू पातळी सोडून वागलीस त्याची ही शिक्षा आहे, असं म्हणून सिंधू आता तिला चांगलीच दांडक्याने बदडून काढते. तेव्हा शकुंतला आता नंतर हिम्मत दाखवते आणि लगेच ती काठी स्वतःजवळ घेण्याचा प्रयत्न करते. सिंधू म्हणते, सोड अगोदर, सोड ती काठी अगोदर. अगं शकुंतला, तू माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवलंस. किती वेळा ती माझ्या आठवणीमध्ये रडली असेल. तिला झालेल्या प्रत्येक त्रासाचा हिशोब मी तुझ्याकडून वसूल करणार आहे शकुंतला, गोष्ट लक्षात ठेव. अगं तुझ्यामुळे मला माझ्या नवऱ्यापासून, माझ्या कुटुंबापासून, मला आणि सावीला किती दिवस दूर राहावं लागलं. मी तुला सोडणार नाहीये, मी तुला आत्ताच सांगते, असं म्हणून सिंधू आता लगेच काठी तिच्याकडून घेते आणि अजून एक दणका टाकणार असते. तेवढ्यातच आयुष आता तेथे येतो आणि म्हणतो, सोड मामी अगोदर. अगं अगोदर आपली सावी कुठे आहे ना, याचा शोध घेतला पाहिजे. इकडे शकुंतलाचे पार बेहाल झालेले असतात सिंधूचा मार खाऊन. मग आता तिला पाणी हवं असतं. तेव्हा रागातच सिंधू विचारते, बोल माझी मुलगी कुठे आहे, बोल शकुंतला अगोदर, माझी सावी कुठे आहे. तेव्हा शकुंतला तोंडातून शब्द देखील काढत नाही. ते पाहून आता सिंधू अजूनच चवताळते आणि तू अशी बोलणार नाही, असं म्हणून अजून एक काठी तिच्या अंगावर घालणार असते, तिला मारणार असते. तेव्हा शकुंतला हात मध्ये करते आणि सांगते मी, असं म्हणते. तेव्हा आम्ही सावीला मधुराणी ताईंकडे धाडला आहे, असं आता शकुंतला म्हणते. तेव्हा सिंधूला जबर धक्का बसतो. इकडे आता घरातील सर्वजण आता पूजा करत असतात. त्याच वेळी आता गुरुजी मंत्रोच्चार करत असतात. नंतर राघव आता तेथे येतो. मग आता गुरुजींची पूजा संपन्न होते. तेव्हा ते म्हणतात, पूजा संपन्न झाली आहे आपली, आता तुम्ही नवरी मुलगी आहे ना, हे मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. तेव्हा ठीक आहे, असं आता गोदा म्हणते आणि पिंकीचा हात पकडते. आता पिंकी उठल्यानंतर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेणार असते. तेव्हा ऋतुजा म्हणते, अहो एक विधी करायचा राहूनच गेला, अहो आपली परंपरा. मग आता राजश्री विचारते, अगं काय वेड्यासारखं बोलतेस, कसली परंपराबद्दल तू बोलतीये, आता सगळं काही तर परंपरेनुसारच होतंय ना आपल्या. त्यानंतर आता ऋतुजा म्हणते, वहिनी अहो तुम्ही परंपरा विसरलात, मला तर कळतच नाही, कसं विसरू शकता तुम्ही. तेव्हा कोड्यात बोलू नकोस, नीट बोल ना ग जरा, असं आता राजश्री म्हणते. तेव्हा आपण रत्नपारख्यांची जी सून नवीन होईल ना, तिला ग्रहमकाच्या वेळी सोन्याचा हार घालतो, हे तुम्ही विसरलात का, असं आता ऋतुजा म्हणते. इकडे आता पिंकी खूपच घाबरते, कारण सोन्याचा हार घालताना माझा चेहरा दिसणार या विचाराने आता तिला काही सुचत नाही. मधूला खूपच आनंद होतो, कारण आता पिंकीचा चेहरा दिसेल असं तिला वाटत असतं. तेव्हा ऋषभचे बाबा पण म्हणतात, एवढी मोठी गोष्ट तू कशी विसरलीस ग राजश्री वहिनी, कळतच नाही. त्यावेळी रेश्मा म्हणते की अहो आई, पण संपूर्ण विधी होईपर्यंत हा झाकून घ्यायला सांगितलं आहे गुरुजींनी, मग कसं करायचं आता. तेव्हा मधू म्हणते, हो बरोबर आहे, पण परंपरा पूर्ण करावी लागेलच ना. आता गोदामावशी आणि पिंकी या दोघीही खूप घाबरतात. जर यांनी आता डोक्यावरचा माझा पदर काढला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, या विचाराने त्यांना काही सुचत नसतं. आता गोदामावशी म्हणतात की या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी मार्ग सुचवावाच लागेल, असं म्हणून ती मोबाईलकडे पाहते. तर आता पिंकी ही प्रचंड घाबरलेली असते. मग आता गोदामावशी म्हणते, आई एकविरे, माझ्या लेकीची एवढी का तू परीक्षा घेतेस ना, कळतच नाही आहे. मग आता दुसरीकडे आता सिंधू विचारत असते की माझी लेक कुठे आहे अगोदर सांग. तेव्हा मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, तुझी मुलगी मी त्या मधूकडे पाठवून दिल्याचं शकुंतला म्हणते. तुमच्या दोघींमध्ये डील झाली होती ना, आता ती सावीला घेऊन कुठे गेली मला माहीत नाही.
तेव्हा आता सिंधूला आणि आयुषला मोठा धक्काच बसतो. हे काय प्रकरण आहे ना, त्यांनाही उमजत नसतं. दुसरीकडे आता घरातील सर्वजण आता रेश्माकडे पाहत असतात, कारण ती एक हार घेऊन आलेली असते. तेव्हा मधू आता लगेच तिच्या हातातून तो सोन्याचा हार घेते आणि लगेच पिंकीजवळ जाते. आता खरं तर तिला पाहायचं असतं की नक्की तो चेहरा कुणाचा आहे, तेथे सिंधू आहे की पिंकी आहे, हे तिला जाणून घ्यायचं असतं. म्हणून तिने हा प्लॅन केलेला असतो. तेव्हा आता लगेच मधू ही हार हातात घेते, तर पिंकी आता चक्कर येण्याचं नाटक करते आणि जोरातच खाली आदळते. मग आता सर्वजण तिच्याकडे धावत जातात. तेव्हा सिंधू तुला काय झालं असं राघव विचारतो. मधू म्हणते अगं सिंधू उठ पटकन, आपल्याला हार घालायचा आहे. आता सिंधूला चक्कर आली ते पाहून सर्वजण घाबरतात. तेव्हा ऋतुजा म्हणते आपली प्रथा तर अर्धवटच राहिली. तेव्हा प्रथेचं काय एवढं, अगं सिंधूला इथे चक्कर आली असं राघव रागातच म्हणतो. मग आता ठीक आहे असं ऋतुजा म्हणते. ती राघव म्हणतो चल सिंधू रूममध्ये चल, म्हणजे तुला बरं वाटेल जरा. तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते. मग आता तेवढ्यातच तिथे ऋषभ म्हणतो मी डॉक्टरांना कॉल करतो. आता राघव हा सिंधूला घेऊन आतमध्ये चाललेला असतो. तेव्हा रुक्मिणी त्यांच्याकडे फक्त पाहत राहते. इकडे आता राघव पिंकीला घेऊन आतमध्ये येतो सुद्धा. मधू तिच्याबरोबरच असते आणि त्याचबरोबर गोदामावशी देखील. तेव्हा तो तिला आता झोपायला सांगतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवणार असतो. तेवढ्यातच गोदामावशी म्हणते तुम्ही काळजी करू नका पोलीसवाले, मी आहे तिच्याजवळ, तिने थोडा आराम केला ना तिला बरं वाटेल. तेव्हा आता पिंकी तेथे झोपते. मग आता राघव तुम्ही बाहेर उभं राहू शकताय असं गोदामावशी म्हणते. तेव्हा राघव आता बाहेर जातो, तर गोदामावशी आता मधूला सुद्धा बाहेर उभं राहायला सांगते. तेव्हा मधू आता बाहेर जाते, तर आता लगेच गोदामावशी या दार बंद करून घेतात आणि कडीसुद्धा लावतात. त्यावेळी आता पिंकी पटकन तोंडावरचा पदर काढते, तिच्या जीवात जीव येतो. बाहेर आता राघव हा आता डॉक्टरांना कॉल करतो आणि लवकरात लवकर इकडे यायला सांगतो. इकडे आता मधू म्हणते की राघव तुला काय वाटतं रे, मला तर काही खरं वाटत नाही गोदामावशी आणि सिंधूचं वागणं. तेव्हा तो म्हणतो हे बघ मधू, काही पण बोलू नकोस आता, प्लीज शांत राहा. तेव्हा ती म्हणते नाही रे तसं नाही रे, पण गुरुजींनी जे काही सांगितलंय, तू तर होणारा सिंधूचा नवरा आहे ना, तिचा चेहरा असा झाकून ठेवला आहे, तुला कसं समजणार ना मग नक्की तिला काय त्रास होत आहे ते, निदान तुला तरी त्यांनी चेहरा दाखवायला नको का. मग आता तो म्हणतो हो बरोबर आहे तुझं, मी तिचा होणारा नवरा आहे आणि मी तिला भेटायला जावं, कारण सिंधू बरोबर न बोलता मी एक क्षणही राहू शकत नाही आता. तेव्हा मधूला आता जबर धक्काच बसतो, कारण याचं अजूनही सिंधूवर किती प्रेम आहे हे तिला समजतं. मग आता ती त्याच्याकडे अगदी इमोशनल होत पाहत राहते. तर राघवला आता काहीही करून सिंधू बरोबर बोलायचंच असतं. त्यावेळी मनातल्या मनात आता मधू ही विचार करू लागते, कृष्णा आता तुझं खरं रूप ना राघवला समजेल आणि मग राघवला समजल्यानंतर तो स्वतःहून माझ्याबरोबर लग्नासाठी तयार होईल. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये गोदामावशी म्हणते आता कोण आलं असेल, कारण दारावर कोणीतरी थाप मारत असतं. ती आता नाईलाजाने दार उघडते आणि राघव म्हणतो की मला कृष्णाशी थोडं बोलायचं आहे असं म्हणून तो आता तिच्याजवळ जातो आणि तिच्या अंगावरचं पांघरूण काढण्याचा प्रयत्न करतो, त्याला धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.